वेलकम टू टेक्नो स्टडी चॅनल बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study FYGC, that is 11th physics, chapter 9, ray optics, part first. Dear students, can you recall what are laws of reflection and refraction? तर प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये आपण रिफ्लेक्शनचे आणखीन रिफ्रॅक्शनचे लॉ स्टडी केला. त्यामध्ये इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, रिफ्रॅक्टेड रे, अँगल बिटवीन इन्सिडेंट रे, नॉर्मल अँगल ऑफ इन्सिडन्स आय, अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर, अँगल बिटवीन रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. What is dispersion of light? तर splitting of light, white light into its constituent colors are called as dispersion. तर हे 7 कलरची लाईट प्रिझम मधून पास झाल्यानंतर हे 7 वेगवेगळ्या कलर मध्ये विभाजन होतं, विचलन होतं, त्याला आपण डिस्पर्शन म्हणतो. What is refractive index? तर हा रेशो आहे. Sin of angle of incidence to sin of angle of refraction is the constant, and that constant equal to refractive index of that medium. What is total internal reflection? The ray of light totally reflects in that same medium, that is total internal reflection. How does light refract at a curved surface? Curved surface वरती लाईट कशी रिफ्रॅक्ट होते? तर ह्यामध्ये पहा, हा लाईट इन्सिडेंट झालेला आहे, पार्शियली रिफ्लेक्शन पार्शियली रिफ्रॅक्शन झालेलं आहे. इथं लाईन इन्सिडेंट झालेलं आहे, पार्शियली रिफ्रॅक्शन झाले, पार्शियली रिफ्लेक्शन झाले. याच्यामध्ये डेन्सर आणखी रेअर मीडियम, कोणत्या मीडियममधून कोणत्या मीडियममध्ये रे ट्रॅव्हल होतं त्यावरती रिफ्रॅक्शन डिपेंड असतं. आणखीन हाऊ डज अ रेनबो फॉर्म? रेनबो जे आहे, हा रेनबो कसा फॉर्म होतो हे तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहात. यामध्ये डिस्पर्शन, रिफ्लेक्शन, टोटल इंटर रिफ्लेक्शन ह्या फेनॉमेना होत असतात रेनबोमध्ये. हे आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहात. Introduction. Optics is the term used for science of light. Optics म्हणजेच हे लाईट जे आहे, प्रकाश जे आहे, प्रकाशचा अभ्यास, याला आपण ऑप्टिक्स असे म्हणतो. ही फिजिक्सची एक शाखा आहे ज्याच्यामध्ये प्रकाशचा अभ्यास केला जातो. There is a difference in the nature of sound wave and light wave. ध्वनी तरंग जे आहे आणि प्रकाश तरंग, ह्या दोन्ही तरंगामध्ये फरक असतो. दोन्ही तरंग हे वेगवेगळे आहेत. नेचर ऑफ लाईट, आता आपण लाईटचं नेचर जे आहे, हे लाईटचं नेचर आपण स्टडी करणार आहोत यामध्ये. तर ऍट द बिगिनिंग ऑफ 20th century लाईट वॉज इलेक्ट्रोमॅग्नेटिक, दॅट इज EM वेव्ह. 20व्या शतकापर्यंत लाईट ही जे आहे, ही लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहे, इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्ह आहे असं मानलं जायचं, इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्ह आहे असं कन्सिडर केलं जायचं. त्याच्यानंतर लेटर युझिंग क्वांटम थेअरी, particle nature of light was established and now light possesses dual nature. तर त्याच्यानंतर जे ही लाईट क्वांटम थेअरीनुसार पार्टिकल आहे असं कन्सिडर केलं जायचं. आणखीन आता जी रिसंट थेअरी आहे, ह्या रिसंट थेअरीनुसार लाईट जे आहे, ही लाईटचं दोन्ही नेचर आहे, दोन्ही म्हणजे पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह नेचर. तर यामध्ये पहा, ही जी आहे ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे. तर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज मध्ये इलेक्ट्रिक फील्ड जे आहे, इलेक्ट्रिक फील्ड जनरेट्स मॅग्नेटिक फील्ड, अगेन मॅग्नेटिक फील्ड जनरेट्स इलेक्ट्रिक फील्ड, अगेन इलेक्ट्रिक फील्ड जनरेट्स मॅग्नेटिक फील्ड. असे हे एकमेकाला जनरेट करत करत ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे ही इन्फिनिटी पर्यंत ट्रॅव्हल होत असते. ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. आणखीन लाईट जे आहे, ही लाईट आपण जर फोटॉन नेचर कन्सिडर केलं तर फोटॉन जे आहेत हे एक एक पार्टिकल असतात आणि एक पार्टिकल जे आहे हा फोटॉन, हे फोटॉनाचे इन्सिडेंट होतात. तर पार्टिकल नेचरनुसार, पण रिसंट थेअरी जे आहे हे दोन्ही नेचर ऍट अ टाइम ह्या वेव्हला असतात, त्यामुळे आपण त्याला ड्युअल नेचर असं म्हणतो. लाईट कन्सिस्ट ऑफ एनर्जी कॅरियर फोटॉन्स गाइडेड बाय द रूल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर लाईट ही जे आहे यामधून फोटॉन बाहेर पडतात आणि हे फोटॉन जे आहेत हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे रूल जे आहेत ह्या रूल्सनुसार हे गाईड होत असतात फोटॉन्स. आणखीन हे फोटॉन्स एनर्जी कॅरी करतात. ही जी एनर्जी आहे ही एनर्जी डिस्क्रीट असते, कंटिन्युअस नसते. इन व्हॅक्यूम these travels with a speed of, that is c equal to, that is velocity of this particle, that is light wave, is 299792458 meter per second. For practical purpose, we write it as c equal to, that is velocity of light equal to 3 into 10 raised to 8
मीटर पर सेकंड म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंड, एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर एवढ्या स्पीडने ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मूव्ह होत असते. Commonly observed phenomenon concerning light can be broadly split into 3 categories. आता लाईटच्या जे काही फिनॉमिनॉन आहेत त्या लाईटच्या फिनॉमिनॉन आपण 3 विभागामध्ये 3 कॅटेगरीमध्ये आपण त्याचा भाग करतो. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रे ऑप्टिक्स और जॉमेट्रिकल ऑप्टिक्स. तर रे ऑप्टिक्स आणखी जॉमेट्रिकल ऑप्टिक्स मध्ये अ पर्टिक्युलर डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ एनर्जी फ्रॉम सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड रे ऑफ लाईट. तर एका ज्याच्यापासून लाईटचा उगम होतो, सोर्स होतो, तिथून जी एनर्जी ट्रॅव्हल होते त्याला आपण ही रे ऑफ लाईट म्हणतो. वी यूज रे ऑप्टिक्स फॉर अंडरस्टँडिंग फेनॉमेनॉन लाईक रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डबल रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर हे ऑप्टिक्स जे रे ऑप्टिक्स हे आपण या फेनॉमेनॉन जे आहेत म्हणजेच रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डबल रिफ्रॅक्शन, टोटल इंटर रिफ्लेक्शन या फेनॉमेनॉन स्टडी करण्यासाठी आपण रे ऑप्टिक्स वापरतो. सेकंड आहे वेव्ह ऑप्टिक्स और फिजिकल ऑप्टिक्स. तर वेव्ह ऑप्टिक्सलाच फिजिकल ऑप्टिक्स असे म्हणतात. त्याच्यामध्ये फॉर एक्सप्लेनिंग फेनॉमेनॉन लाईक इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, डॉपलर इफेक्ट एक्सेट्रा वी कन्सिडर लाईट एनर्जी टू बी द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर या फेनॉमेनॉन जे आहेत या कन्सेप्ट आहेत, ह्या कन्सेप्ट आपण पाहण्यासाठी एक्सप्लेन करण्यासाठी आपण ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कन्सिडर करतो. त्याच्यामध्ये इंटरफेरन्स आहे, डिफ्रॅक्शन आहे, पोलरायझेशन, डॉपलर इफेक्ट ह्या फेनॉमेनॉन आपण स्टडी करण्यासाठी लाईट ही जे आहे ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असते असं कन्सिडर केलं जातं. त्यानंतर थर्ड जे आहे पार्टिकल नेचर ऑफ लाईट. त्याच्यामध्ये फेनॉमेनॉन लाईक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, इमिशन ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स, कॉम्प्टन इफेक्ट एक्सेट्रा वी यूज क्वांटम नेचर ऑफ लाईट. तर या फेनॉमेनॉन आपण स्टडी करण्यासाठी पार्टिकल नेचर कन्सिडर करतो लाईटचे आपण. तर यामध्ये कॉम्प्टन इफेक्ट, इमिशन ऑफ स्पेक्ट्रल लाईन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट या फेनॉमेनॉन आपण लाईट ही पार्टिकल आहे असं कन्सिडर करून आपण ही फेनॉमेनॉन एक्सप्लेन करू शकतो. तर हे 3 पार्ट्स आहेत आपण. तर लाईट जे आहे हे लाईटचे जे काही फेनॉमेनॉन आहेत ह्या लाईटच्या फेनॉमेनॉन आपण 3 वेगळ्या पार्टामध्ये आपण अभ्यास करतो. त्यामध्ये रे ऑप्टिक्स, जॉमेट्रिक ऑप्टिक्समध्ये रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डबल रिफ्रॅक्शन, टोटल इंटर रिफ्लेक्शन ह्या फेनॉमेनॉन आपण यामध्ये एक्सप्लेन करतो. वेव्ह थेअरीनुसार पोलरायझेशन, डिफ्रॅक्शन, इंटरफेरन्स, डॉपलर इफेक्ट ह्या फेनॉमेनॉन आपण एक्सप्लेन करतो. आणखीन पार्टिकल नेचर जे याच्यानुसार कॉम्प्टन इफेक्ट, स्पेक्ट्रल लाईन, आणखीन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ह्या 3 भागामध्ये आपण लाईटचा स्टडी करतो. रे ऑप्टिक्स और ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स. ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स इज बेस्ड ऑन 4 फंडामेंटल लॉज प्रिन्सिपल. तर ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स जे आहे म्हणजेच रे ऑप्टिक्स हे 4 फेनॉमेनॉनवरती, फंडामेंटल लॉज वरती डिपेंड आहे. 4 फंडामेंटल लॉज यामध्ये वापरले जातात. त्यामध्ये पहिला आहे लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन इन अ होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक मीडियम. लाईट ही नेहमी, प्रकाश हा नेहमी सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल होतो हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलंच आहे. आणखीन हे जे सरळ रेषेमध्ये जे प्रकाश ट्रॅव्हल होतो तर हा होमोजिनियस आणखीन आयसोट्रॉपिक मीडियम मध्ये हा लाईट स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होतो. आणि होमोजिनियस मीडियम म्हणजेच काय, तर होमोजिनियस मीन्स दॅट द प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम आर सेम एव्हरीवेअर इन द मीडियम. तर त्या माध्यमामध्ये सर्व पॉइंट्सना, सर्व ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टीज जे आहेत सेम असतील तर त्याला आपण होमोजिनियस मीडियम म्हणतो. आणखीन आयसोट्रॉपिक मीन्स दॅट द प्रॉपर्टीज ऑफ आर द सेम इन ऑल डायरेक्शन्स. प्रत्येक दिशेमध्ये डायरेक्शनमध्ये ह्या प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म हे समान असले पाहिजे, त्याला आपण आयसोट्रॉपिक म्हणतो. आणि होमोजिनियस म्हणजे सर्व ठिकाणी, सर्व पॉइंट्सना असणारे प्रॉपर्टीज समान असतील तर त्याला आपण होमोजिनियस आणखीन आयसोट्रॉपिक मीडियम जे आहे या मीडियम मधून लाईट ऑलवेज स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होते. हे फर्स्ट प्रिन्सिपल आहे, फर्स्ट फंडामेंटल लॉज आहे ज्योमेट्रिकल ऑप्टिक्सचा. त्यामध्ये सेकंड आहे 2 or more rays can intersect at a point without affecting their paths beyond that point. म्हणजे 2 लाईट रेज आहेत, हे 2 लाईट रेज जर इंटरसेक्ट झाले, मिक्स झाले, छेदल्यानंतर, इंटरसेक्ट झाल्यानंतर पुढचा जे त्यांचा प्रवास असेल तो ऍज इट इज म्हणजे इनिशियल डायरेक्शन जे आहे त्या डायरेक्शन मध्येच पुढे पण ट्रॅव्हल होत असतील. म्हणजे आफ्टर इंटरसेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये दिशेमध्ये काही फरक न पडता ऍज इट इज ते ट्रॅव्हल होत असतात. हा दुसरा फंडामेंटल लॉज आहे, प्रिन्सिपल आहे. तिसरा लॉज आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. यामध्ये हे पण आपण ऑलरेडी स्टडी केले आहे प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्यामध्ये पहिला लॉज आहे रिफ्लेक्टेड रे लाईज इन द प्लेन फॉर्म्ड बाय द इन्सिडेंट रे अँड द नॉर्मल ड्रॉन ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स
and the two rays are on either side of the normal. तर इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल हे एकाच प्लेन मध्ये असतात. आणखीन इन्सिडेंट रे आणखीन रिफ्लेक्टेड रे जे हे नॉर्मलच्या दोन्ही अपोजिट साइड्सला असतात. हा फर्स्ट लॉ आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन मधला. सेकंड आहे अँगल्स ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर इक्वल. इन्सिडन्स अँगल आणि रिफ्लेक्शन अँगल जे हे इक्वल असतात हे आपण आता इथं एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने पाहायचं आहे. त्यामध्ये तर हा टॉर्च आहे, टॉर्च मध्ये हा रे ऑफ लाईट आपण इन्सिडेंट केला. इथं रे ऑफ लाईट हा इथं एक आपण मिरर ठेवला, मिरर प्लेस केला आणि या मिररवरती जर रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर हा रिफ्लेक्ट असा होतो. हा इन्सिडेंट रे आहे आणि हे आफ्टर रिफ्लेक्शन हा रिफ्लेक्टेड रे आहे. आणि पुणे हा पॉईंट पण जर आपण जर एक नॉर्मल ड्रॉ केली अशी तर ही नॉर्मल जे आहे हा नॉर्मल आणखीन हा इन्सिडेंट रे आहे, हा रिफ्लेक्टेड रे आहे. आणखीन इथं आपण जर आपण ह्याला एक नॉर्मल ड्रॉ केली तर ही नॉर्मल आणि इन्सिडेंट रे ह्यामधला अँगल जे आहे हा अँगल ऑफ इन्सिडन्स आय असतो. आणखीन हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, पॉईंट ऑफ इन्सिडन्स आहे. इथं इन्सिडेंट रे झाला ह्या पॉईंटला आणि हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे नॉर्मल आणखीन इन्सिडेंट रे मधला. आय ह्याला आपण दर्शवतो. हा रिफ्लेक्टेड रे आहे आणि नॉर्मल आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर असतो. रे ऑप्टिक्सचा चौथा फंडामेंटल लॉ जे आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. दीज अप्लाय ऍट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया. दोन वेगवेगळ्या मीडियमची बाउंड्री जी असते त्यामध्ये हा लॉ अप्लाय करतात रिफ्रॅक्शनचा. तर यामध्ये पहा फर्स्ट लॉ जे आहे रिफ्रॅक्टेड रे lies in the plane formed by incident ray and the normal drawn at the point of incidence and the two rays are on either side of normal. तर ही बाउंड्री आहे दोन मीडियमची. समजा हा इन्सिडेंट रे आहे, ही नॉर्मल आहे, आणखीन हा रिफ्रॅक्ट झाला, डायरेक्शन चेंज करून गेलेला आहे, आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. इन्सिडेंट रे आणखी नॉर्मल आहे, यामधला अँगल ऑफ इन्सिडन्स आय. हा इन्सिडेंट रे, नॉर्मल आणखीन रिफ्रॅक्टेड रे हे एकाच प्लेनमध्ये असतात, एकाच प्रतलामध्ये असतात. आणखीन इन्सिडेंट रे आणखीन रिफ्रॅक्टेड रे दोन्ही नॉर्मलच्या स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेला विरुद्ध बाजूला असतात. हा फर्स्ट लॉ आहे रिफ्रॅक्शनचा. यामध्ये सेकंड लॉ जे आहे अँगल ऑफ इन्सिडन्स θ1 इन द मीडियम ऑफ द रिफ्रॅक्ट इंडेक्स n1 and the angle of refraction θ2 in the medium of refract index n2 are related by Snell's law given by n1 sin θ1 equal to n2 sin θ2 किंवा n2 by n1 equal to sin θ1 upon sin θ2. जर आपण θ1 θ2 जर आपण अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मानले तर हा स्नेल्स लॉ आहे सेकंड लॉ. तर अँगल ऑफ इन्सिडन्स, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स आणि साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा जे रेशो आहे हा रेशो ऑलवेज कॉन्स्टंट असतो आणि तो कॉन्स्टंट इक्वल टू रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ दीज टू मीडियम इतका असतो. हा अँगल ऑफ इन्सिडन्स जे याच्यावरून आपण हा सेकंड लॉ म्हणजेच काय ह्याला स्नेल्स लॉ म्हणतात. Ratio of sin of angle of incidence to sin of angle of refraction is always constant and that constant equal to refract index of that medium. हा लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आहे. यामध्ये सेकंड लॉ आहे. हे चार फंडामेंटल लॉज आहेत रे ऑप्टिक्सचे. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. तर आपण इथं साइन कन्व्हेन्शन पाहणार आहोत. त्यामध्ये ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑर पोल. सर्व जे अंतर आहेत डिस्टन्स जे आहेत हे आपण नेहमी पोल किंवा सेंटर जे आहे सेंटर पासून मेजर करायचे असतात. फिगर शुड बी ड्रॉन इन सच अ वे दॅट द इन्सिडेंट रेज ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट. Thus, a real object should be shown to the left of pole and virtual object or image to the right of pole. डायग्राम आपण रे डायग्राम ड्रॉ करते वेळी अशी डायग्राम ड्रॉ करायची की ज्याच्यामध्ये रे जे आहेत हे नेहमी लेफ्ट पासून राईट कडे येतील. आणखीन ऑब्जेक्ट जे आहे हा ऑब्जेक्ट लेफ्ट साईडला, आणखीन व्हर्च्युअल ऑब्जेक्ट किंवा इमेज जे आहे ही राईट साईडला येईल असं यामध्ये डायग्राम ड्रॉ करायचे असतात. पोलच्या लेफ्ट साईडला ऑब्जेक्ट, आणखीन व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आणि इमेज जे आहे पोलच्या राईट साईडला येईल अशी, आणखीन रे डायग्राम जे रे जे आहेत हे रे लेफ्ट कडून राईट कडे येतील अशा प्रकारे आपण डायग्राम ड्रॉ करायचे असते. थर्ड आहे एक्स ऍक्सिस कॅन बी कन्व्हिनियंटली चूजन ॲज द प्रिन्सिपल ऍक्सिस विथ ओरिजिन ॲट द पोल. तर आपण पोल जे हा पोल एक्स ऍक्सिस वरती घेऊन आपण हे प्रिन्सिपल ऍक्सिस जे एक्स ऍक्सिस वरती येईल असा हा कन्सिडर करायचा असतो. त्यानंतर डिस्टन्सेस टू द लेफ्ट ऑफ द पोल आर निगेटिव्ह अँड दोज टू राईट ऑफ द पोल इज पॉझिटिव्ह. तर पोलच्या लेफ्टची सर्व डिस्टन्स ही निगेटिव्ह घ्यायची, तर दाखवले पण निगेटिव्ह, इकडे निगेटिव्ह आहे.
पोलच्या राईट साईडचे डिस्टन्स जे आहे हे पॉझिटिव्ह आहे, इकडं हे पॉझिटिव्ह आहे. आणखीन distances above the principal axis x-axis are positive while those below it are negative. त्या पोलच्या अबावला डिस्टन्स जे असतील ही पॉझिटिव्ह घ्यायची, आणखीन पोलच्या बिलोला जे डिस्टन्स जे असतील ही निगेटिव्ह घ्यायची. पहा हे निगेटिव्ह आहे बिलोला, हे अबाव आहे पॉझिटिव्ह आहे. तर हे आपण साइन कन्व्हेन्शन्स आपण ह्या रे ऑप्टिक्स मध्ये वापरतो. रिफ्लेक्शन, याच्यामध्ये रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेस. आता आपण प्लेन सरफेस जे स्ट्रेट सरफेस जे ह्या स्ट्रेट सरफेस वरून रिफ्लेक्शन कशा प्रकारे होत असतं ते आपण इथं पाहायचं. यामध्ये पहा, फर्स्ट ए, इफ द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस द इमेज इज व्हर्च्युअल अँड लॅटरली इन्व्हर्टेड. जर आपण ऑब्जेक्ट जे हा प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसच्या समोर ठेवल्यानंतर इमेज जी मिळते, इमेज ही व्हर्च्युअल आणखीन लॅटरल इन्व्हर्टेड इमेज मिळते. It is of the same size as that of the object and at the same distance as that of the object but on the other side of the reflecting surface. तर यामध्ये इमेज फॉर्म होते, ही इमेज सेम साईजची असते, आणखीन सेम डिस्टन्स वरती असते. ऑब्जेक्ट डिस्टन्स जेवढा आहे तेवढंच इमेज डिस्टन्स पण असतं. आणखीन रिफ्लेक्टिंग सरफेसच्या बॅक साईडला ही इमेज फॉर्म होत असते. उदाहरणार्थ, इफ वी आर स्टँडिंग ऑन अ प्लेन मिरर अँड लुक फॉर अवर इमेज फॉर्म्ड बाय द मिरर, the image is laterally reversed of the same size and on the other side. तर आपण एका मिरर समोर उभे राहिलो तर आपली इमेज जे इमेज मिररच्या इनसाइडला आतमध्ये फॉर्म होते, आणखीन इमेज जे ही इमेज रिव्हर्स झालेली असते, म्हणजे आपली लेफ्ट साइड तर राईट साइडला दिसत असते मिरर इमेजमध्ये. आणखीन साईज जे आहे साईज सेम असते, पण बिहाइंड द मिरर ही आपली इमेज फॉर्म होत असते अदर साइडला. If an object is kept between two plane mirrors inclined at an angle theta, a number of images are formed due to multiple reflections. तर आपण दोन मिरर आपण हे वेगवेगळ्या अँगल मध्ये आपण ठेवले तर त्यामध्ये इमेजेस फॉर्मेशन होतात. ह्या इमेजेस फॉर्मेशन किती होतात त्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला आहे. त्यामध्ये कॅल्क्युलेशन n इक्वल टू 360 बाय थीटा, दॅट इज लेट n बी द नंबर ऑफ इमेजेस सीन. कॅपिटली हे नंबर ऑफ इमेज असतात. त्यामध्ये फर्स्ट केस, इफ n इज स्मॉल n इज अन इवन इंटिजर दॅट इज कॅपिटल n इक्वल टू n-1 इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेअर द ऑब्जेक्ट इज. ऑब्जेक्ट आपण कोणत्याही ठिकाणी ठेवला त्यामध्ये दिसणारे इमेज जे आहेत, इमेजची संख्या कॅपिटल n ही स्मॉल n-1, स्मॉल m हे इवन इंटिजर असेल तर. आणखीन इफ n इज ऑड इंटिजर अँड ऑब्जेक्ट इज एक्झॅक्टली ऑन द अँगल बायसेक्टर. आपण ऑब्जेक्ट जर अँगल बायसेक्टर ठेवला तर त्यावेळी मिळणाऱ्या प्रतिमांची संख्या कॅपिटल n जे n-1 ऑड इंटिजरसाठी. आणखीन इफ n इज ऑड इंटिजर अँड ऑब्जेक्ट इज ऑफ द अँगल बायसेक्टर, आपण अँगलच्या बायसेक्टरच्या ऑफ साइडला आपण जर ऑब्जेक्ट ठेवला तर त्यावेळी फॉर्म होणाऱ्या संख्येची इमेज ही n इक्वल टू n आहे, तर n हा ऑड इंटिजर असेल. इफ n इज नॉट अन इंटिजर, जर इंटिजर नसेल तर n इक्वल टू m असेल, वेअर m इज इंटिग्रल पार्ट ऑफ n. तर हा इंटिग्रल पार्ट असतो त्यावेळी हे फॉर्म होणाऱ्या इमेजची संख्या n असते. तर नेक्स्ट आपण वेगवेगळ्या अँगलनं आपण दोन मिरर जर आपण ठेवले आणि त्याच्या इन बिटवीन जर आपण ऑब्जेक्ट ठेवला त्यावेळी त्यामध्ये फॉर्म होणारी इमेज संख्या जी आहे ही इमेज संख्या आपण पाहायची. ह्यामध्ये हा जे टेबल पहा, ह्याच्यामध्ये पहा अँगल थीटा हा दोन मिरर मधला अँगल आहे, हा आपण चेंज केला. फॉर्म्युला n इक्वल 360 बाय थीटा. पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट आपण कोणत्या ठिकाणी ठेवल्यानंतर जी इमेज संख्या तयार होते n इक्वल टू ही इमेज संख्या मिळते. थीटा जर आपण 120 अँगल पकडला, दोन मिरर मधला आपण जर अँगल 120 प्लेस केला ठेवला तर n जे आहे हे 360 बाय 120 हे 3 येतं. आणखी ऑब्जेक्ट जे ऑन अँगल बायसेक्टर वरती ठेवला तर इमेज संख्या जे दोन इमेज फॉर्म होतात. परत अँगल 120च आहे, n 3 येतं. आणखीन ऑफ अँगल बायसेक्टरवर जर आपण पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ठेवली तर त्यामुळे 3 इमेज मिळतात. अँगल जर आपण 110 दॅट इज 110 ठेवला तर n ची व्हॅल्यू 3.28 येते. आणखी कोणत्याही ठिकाणी आपण कोणत्याही पोझिशनला जर आपण ऑब्जेक्ट ठेवला तर 3 इमेज मिळतात. अँगल थीटा इक्वल टू जर आपण 90 घेतला तर n ची व्हॅल्यू येते स्मॉल n ची 360 बाय 90 इज 4. आणि ऑब्जेक्ट जे आपण एनिवेअर कोणत्याही पोझिशनला ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर 3 इमेज फॉर्म होतात. अँगल 80 डिग्री असेल दोन मिरर मधला, आणखीन आपण जर n ची व्हॅल्यू येते त्यावेळी ह्या थीटाची व्हॅल्यू 80 पुट केल्यानंतर 4.5 येते. ऑब्जेक्ट आपण एनिवेअर ठेवला तर 4 इमेज मिळतात.
72 अँगल आपण जर प्लेस केला दोन मिरर मधला, आणखीन यांची व्हॅल्यू 5 येते आणि ऑब्जेक्ट जे आपण ऑन अँगल बायसेक्टर ठेवल्यानंतर इमेज संख्या 4 मिळते. परत सेम अँगल आहे 72 डिग्री, एन इक्वल 5 येतं. ऑफ अँगल आपण बायसेक्टरला जर ऑब्जेक्ट ठेवला तर 5 इमेज मिळतात. 60 डिग्री अँगल केल्यानंतर यांची व्हॅल्यू 6 येते. एनिवेअर म्हणजे कोणत्याही ठिकाणी आपण जर ऑब्जेक्ट ठेवला तर 5 इमेज मिळतात. 50 डिग्री अँगल केला दोन मिरर मधला तर स्मॉल एनची व्हॅल्यू जे आहे 365 थीटा म्हणजे 50, तर हे 7.2 येतं. आणि ऑब्जेक्ट जे आपण कोणत्याही पोझिशनला ठेवला तर 7 इमेज मिळतात. हेच आपण इथं डायग्रामच्या सहाय्याने पाहायचं आहे. ह्यामध्ये पहा हे दोन मिरर आहेत, तर हे आपण दोन मिरर वेगवेगळ्या अँगलला आपण इन्क्लाइन केले तर हे जे पेन्सिल जे हा जे ऑब्जेक्ट आपण ठेवला तर आतमध्ये मिळणारे इमेज जे आहेत हे इमेज आपण वेगवेगळ्या इमेज मिळतात. ह्या पहा यामध्ये, आणि हे इथं ह्या टेबलमध्ये दाखवलेलं आहे वेगवेगळ्या अँगलसाठी जे आहेत किती इमेज फॉर्म होतात ते इथं. हे दोन जे मिरर्स आहेत हे दोन मिरर आपण वेगवेगळे अँगल फॉर्म करून आपण ह्यामध्ये मिळणाऱ्या प्रतिमा जे आहेत इमेजेस आहेत, इमेजेस ह्यामध्ये पाहू शकतो आपण. हे ऑब्जेक्ट आहे पेन्सिल, ह्या ऑब्जेक्टची इमेजेस ह्या इनसाइडमध्ये ह्या मिररमध्ये आतमध्ये हे इमेजेस फॉर्म होत आहेत. आणि ह्या इमेजची संख्या जे ह्या फॉर्म्युल्यावरून आपण काढू शकतो आणि या प्रकारे आपल्याला इमेजेस इथे यामध्ये पाहायला मिळतात. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.